लहान लेकरं, बाया, म्हातारे, गडी सगळेच पाण्याला जातो. 2 घागरी खांद्यावर ठेवून खालच्या त्या ठिकाणी असणाऱ्या ह्याच्या होळा नाल्याहून वरी जमीन घेऊन पाणी घेऊन आलेलं आहे. आधी एकाडंगी रानं होती, एकच पीक येत होतं सर. सध्या स्थलांतराचं प्रमाण आपल्या गावात खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मुंबई पुण्याला त्या ठिकाणी होतंय. ते स्थलांतराचं प्रमाण कुठेतरी कमी होईल या हेतूने आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांना भविष्यामध्ये जे काही समस्या निर्माण होणार आहेत, जे काही त्यांना फायदा होणार आहे, हे आम्ही त्यांना पटवून सांगत होतो. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या पहिल्या 2 वर्षामध्ये फक्त डोंगराळ भागामध्ये काम केलं. वॉटर ॲब्सॉर्प्शन ट्रेंचेस, जमिनीवर बांधबंदिस्तीची कामं, त्याचबरोबर छोट्या छोट्या ज्या उघळी येतात डोंगरावरून वाहत, त्यावर आम्ही LBS आणि गॅबियनची कामं केली. त्यानंतरच्या भागामध्ये जे आम्ही सुरुवात केली ते जे नाले येणारे आहेत मोठमोठे ओढे, त्यावर आम्ही पाणी साठवण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंगचे स्ट्रक्चर केले, ज्यामुळे जमिनीत पाणी मुरल आणि पाण्याची पातळीमध्ये वाढ होईल. आधी 300-350 फीटावर होता, आता 200-150 फीटावर पाणी लागलेले. लोकांना बोरं मारले तर विहिरी काढले तरी साठवून होलेले, वरे थांबल्याकरता खाली थांबून आहेत, जास्त पाणी आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळं त्या ठिकाणी जे काही रब्बी पीक आहे, हरभरा असेल, तूर असेल, ज्वारी असेल, भाजीपाला सुद्धा घ्यायला तयार झालेत काही शेतकरी. आज सोयाबीनचं उत्पन्न आम्ही घेत असताना आम्हाला अभिमान वाटतो की 10 ते 12 त्या ठिकाणी असणारं पोतं एकरी या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी उत्पन्न घेतो. इथं येण्याचं मेन कारण म्हणजे आम्हाला पाण्याने खेचलं. म्हणजे कसं, आमच्या गावात भरपूर पाणी आलं. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 40 ते 50% महिला या स्वतःहून त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन पुढे येतात. रोजचे 200-300 रुपये होते. साध्या झंपराला 50 रुपये आहे आणि असं अस्तर लावून 150 रुपये. मिशन दिलं ते रोज गिरायक केलेल्या खाऊन मस्त सुखी राहिलेला, मस्त चांगला. आता टेन्शन नाही, काय नाही, समाधान. आज आमचे जे सोयरे आमच्याकडे येत नव्हते, आमच्याकडे फिरून बघत नव्हते, ते सोयरे आज मुलीसाठी आणि मुलासाठी आमच्याकडे यायला लागले.